मित्रांनो, आजच्या या सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये मी मनोज सोनवणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हे पहिलं लेक्चर कोणत्या सब्जेक्टचं? येस, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तर आजचं हे पहिलं लेक्चर आणि या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक गोष्टी शिकणार आहोत विच इज रिलेटेड टू प्रोग्रामिंग लँग्वेज. सो बेसिकली प्रोग्रामिंग काय असतं हे समजूया. सो प्रोग्रामिंग हे इन्स्ट्रक्शन्स असतात, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स असतात, ज्या फॉलो केल्याने एक पर्टिक्युलर टास्क अकम्प्लिश होतो, पूर्ण होतो. आणि त्या स्टेपमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ऑफकोर्स तुमचं ते टास्क काय होणार, इनकम्प्लीटच राहणार, ते टास्क कंप्लीट नाही होणार. तर तुम्हाला जेव्हा ती टास्क कंप्लीट करायची आहे तर तुम्हाला काहीतरी स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, अचूक स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, आणि त्या स्टेप्स म्हणजेच एक प्रोग्राम. सो इन अ वे प्रोग्राम इज नथिंग बट द वे टू सॉल्व द प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मार्ग. आणि त्या मार्गामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स जर तुम्ही अचूक केल्या तर तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळणार, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होणार, तुमची टास्क कंप्लीट होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक असं सॉफ्टवेअर बनवायचं आहे, सिंपल सॉफ्टवेअर, ज्याच्यात एक युनिट दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्ट होणार. फॉर एक्झाम्पल, सेंटीमीटर मीटरमध्ये कन्वर्ट होणार किंवा सेंटीमीटर MM मध्ये कन्वर्ट होणार. थोडं एक सिंपल आपण उदाहरण घेऊया. तुम्हाला एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे ज्याच्यामध्ये युजर कडून एक व्हॅल्यू येणार आणि ती व्हॅल्यू कन्वर्ट होणार मिलीमीटर मध्ये, MM मध्ये, राईट. सो युजरने व्हॅल्यू टाकली 50 आणि त्याचं युनिट आहे लेट्स से किलोमीटर, राईट. सो 50 किलोमीटरचं कन्वर्जन करायचं तुम्हाला MM मध्ये, राईट. सो तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, युजर कडून इनपुट घ्यायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप तुमची ही असणार की युजर कडून इनपुट घेणे. मग तुम्ही एक स्टेप लिहिली की युजर इनपुट दे, राईट. मग युजरने इनपुट दिलं. सेकंड स्टेप, लेट्स से युजरने इनपुट दिलं 5 आणि युजरला काय करायचं आहे, हे 5 सेंटीमीटर, लेट्स से सेंटीमीटर आहे, ते 5 सेंटीमीटरचं MM मध्ये कन्वर्जन करायचं आहे. मग तुम्हाला युजर कडून 5 इनपुट आल्यानंतर त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करावे लागेल, राईट. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की 5 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर. तर आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, म्हणून 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मिलीमीटर. म्हणजे युजर कडून जे पण इनपुट येणार त्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 10 ने तर तुम्हाला तुमचं आउटपुट मिळणार आहे इन मिलीमीटर. सो सेकंड स्टेप जी आहे, युजरने इनपुट दिल्यानंतरची सेकंड स्टेप जी आहे, त्या स्टेप मध्ये तुम्ही युजर कडून जी व्हॅल्यू येणार त्याला मल्टिप्लाय करणार 10 ने. ही झाली तुमची सेकंड स्टेप. आता त्या सेकंड स्टेप मध्ये जे काही ऑपरेशन होणार, त्याचे जे काही आउटपुट येणार ते तुम्हाला युजरला दाखवायचं आहे. सो थर्ड स्टेप मध्ये तुम्ही काय म्हणणार की डिस्प्ले द आउटपुट, जे काही आउटपुट आहे ते डिस्प्ले करा. सो असा एक सिंपल तुमचं सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्या ह्या 3 इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेत लिहिणं म्हणजेच प्रोग्रामिंग. आणि ती भाषा कॉम्प्युटरला समजणं याच्यासाठी मध्ये तुम्हाला कंपायलर आणि इंटरप्रिटर यूज करावा लागतो. सो कंपायलर काय असतो, इंटरप्रिटर काय असतो ते आपण नंतर बघणारच आहोत, राईट. आत्ताच्या घडीला तुम्हाला फक्त एवढं माहिती पाहिजे की प्रोग्रामिंग म्हणजे सिक्वेन्स ऑफ स्टेप्स और इन्स्ट्रक्शन्स टू सॉल्व दी पर्टिक्युलर प्रॉब्लेम और टास्क, ठीक आहे. आणि आपल्या ह्या कोर्समध्ये प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगच्या ह्या कोर्समध्ये आपण जितके बी प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, जितके पण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, हे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून.
तुम्हाला माहितीच असेल की वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत मार्केटमध्ये, सी, सी प्लस प्लस, जावा, .NET, PHP, राईट, पायथॉन. तर आपण पायथॉन वापरणार आहोत. पायथॉनला वापरण्याचं एक मेन कारण असं आहे की पायथॉन ही वन ऑफ द मोस्ट ग्रोविंग अँड पॉप्युलर लँग्वेज आहे प्लॅनेटवरची. बिकॉज ही लँग्वेज जी आहे ही ज्याने डेव्हलप केली आहे, ज्याने लिहिली आहे, याने लिहितानाच हा विचार करून लिहिली आहे की ही लँग्वेज वाचायला सोपी, समजायला सोपी झाली पाहिजे डेव्हलपर्ससाठी. आणि ही खरंच तशीच आहे. जेव्हा कधी आपण पायथॉन प्रोग्राम वाचतो तर जणू असं वाटतं की आपण इंग्लिश सेंटेन्सेस वाचतो आहे, राईट. सो दिस इज व्हेरी सिम्पल टू लर्न अँड टू अंडरस्टँड ॲज वेल, राईट. सो पायथॉनची हिस्ट्री काय आहे ती जाणून घेऊया. तर पायथॉन लँग्वेज जी आहे ही डेव्हलप केली आहे, ही लिहिली आहे ग्युडो व्हॅन रॉसम या प्रोग्रॅमरने. हा एक डच प्रोग्रॅमर होता. हा जेव्हा नेदरलँडमध्ये लेट 1980s मध्ये काम करत होता तेव्हा त्याला ही पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज लिहावीशी वाटली. त्याला काहीतरी अडचणी आल्या आणि त्या अडचणी ओव्हरकम करण्यासाठी काय करता येईल या उद्देशाने त्यांनी ही पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज लिहिणं स्टार्ट केलं. आणि त्यांनी सगळ्यात पहिलं ऑफिशियल व्हर्जन पायथॉन 1.0 रिलीज केलं फेब्रुवारी 1991 मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावर काही अपडेट्स केल्यानंतर सेकंड पायथॉनचं व्हर्जन पायथॉन 2.0 रिलीज झालं ऑक्टोबर 2000 मध्ये. अगेन अपडेट करत करत पायथॉन 3 व्हर्जन रिलीज झालं डिसेंबर 2008 मध्ये. तर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजला ह्या ग्युडो व्हॅन रॉसमने पायथॉन नाव का दिलं तर ते एकदा जाणून घेऊया. तर त्या काळी 1980s, लेट 1980s, अर्ली 1990s मध्ये एक फेमस ग्रुप होता, कॉमेडी ग्रुप होता, मोंटी पायथॉन्स नावाचा. त्यांची एक ब्रिटिश फेमस कॉमेडी सिरीज चालू होती, त्याचं नाव होतं फ्लाइंग सर्कस, मोंटी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. तर ह्या सिरीज वरून ग्युडो व्हॅन रॉसमने त्याच्या प्रोग्रामिंग लँग्वेजला नाव दिलं पायथॉन. त्याला जेव्हा नाव द्यायचं होतं त्याला स्वीट, सिम्पल आणि थोडं मिस्टिरियस नाव हवं होतं. तर या सिरियल वरून त्याने ते नाव दिलं आहे. ठीक आहे. सो दिस इज अ जस्ट शॉर्ट इन्फॉर्मेशन की पायथॉनला पायथॉन ना का म्हणतात, राईट. नाउ व्हॉट आर दी मेन फीचर्स ऑफ द पायथॉन. पायथॉनचे मेन फीचर्स काय, ऍडव्हान्टेजेस काय. तर सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज आहे सिम्पल टू राईट, सिम्पल टू रीड, इझी टू अंडरस्टँड. सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू लर्न, सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज. दुसरा, ओपन सोर्स, फ्रीली अवेलेबल आहे. www.python.org वर जा आणि तिकडे तुम्ही पायथॉन सॉफ्टवेअर फ्रीली डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. तुम्हाला कसलाही चार्ज पे करावा नाही लागत. हाय लेवल लँग्वेज. सो बेसिकली कॉम्प्युटर लँग्वेज आहे ते दोन प्रकारचे असतात. एक असते हाय लेवल लँग्वेज आणि एक असते लो लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेजला मशीन लँग्वेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय की अशी लँग्वेज जी लिहिताना काही इंग्लिश वर्ड्सचा वापर होतो, राईट. लँग्वेज मध्ये इंग्लिश वर्ड्स वापरले जातात, त्या लँग्वेजला म्हणतात हाय लेवल लँग्वेज. आणि दुसरी आहे लो लेवल लँग्वेज और मशीन लँग्वेज. या लँग्वेज मध्ये मशीनला जी भाषा समजली जाते त्या लँग्वेज मध्ये कोडिंग करतात आणि त्या लँग्वेजला म्हणतात बायनरी लँग्वेज. तर कॉम्प्युटर म्हणजे मशीनला फक्त एकच प्रकारची लँग्वेज समजते 0 आणि 1 ची, आणि म्हणून याला बायनरी लँग्वेज म्हणतात. सो बायनरी लँग्वेज किंवा बायनरी कोडिंग जे म्हणतो आपण हे एक लो लेवल लँग्वेज आहे, राईट. बट पायथॉन इज अ हाय लेवल लँग्वेज की ज्याच्यामध्ये कोडिंग करताना, प्रोग्राम लिहिताना आपण काही इंग्लिश वर्ड्सचा वापर करतो, जसे की फॉर, देन, इफ, एल्स, राईट, एक्सेप्ट, ट्राय. सो असे काही इंग्लिश वर्ड्स आहेत जे आपण पायथॉन प्रोग्रामिंग लिहिताना वापरतो, म्हणून याला हाय लेवल लँग्वेज म्हटलं जातं. आणि हा एक ऍडव्हान्टेज म्हणून तर ही सिम्पल टू अंडरस्टँड आहे.
नेक्स्ट ऍडव्हान्टेज किंवा नेक्स्ट फीचर जो आहे तो आहे डायनॅमिकली टाइप्ड. सो डायनॅमिकली टाइप म्हणजे काय, तर त्याच्या आधी तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहितात तेव्हा त्याचा सिंटॅक्स कसा असतो, म्हणजे कोणत्या पद्धतीमध्ये तुम्ही लिहितात, प्रोग्राम लिहिण्याची पद्धत काय ते सगळ्यात पहिले समजूया. तर सिंटॅक्स म्हणजे काय, समजा मला एक प्रोग्राम लिहायचा आहे, पायथॉन प्रोग्राम लिहायचा आहे, ज्याच्यामध्ये तो प्रोग्राम काय करणार, तुम्ही 2 व्हॅल्यूज त्याला देणार आणि त्या व्हॅल्यूजची ऍडिशन करून तो तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले करणार. ठीक आहे. तो प्रोग्राम जेव्हा तुम्ही लिहिता तर तेव्हा लेट्स से पहिली व्हॅल्यू आहे 10 आणि दुसरी आहे 20 आणि ह्या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. तर ही 10 जी व्हॅल्यू आहे ही जेव्हा युजर इनपुट देणार प्रोग्रामला, तर ती व्हॅल्यू कॉम्प्युटरच्या रॅम मध्ये, मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर व्हावी लागते. ती स्टोअर झाली पाहिजे, कॉम्प्युटरला माहिती पाहिजे की ही व्हॅल्यू इनपुट आली आहे, राईट. सो ही कुठेतरी तो त्याच्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर करणार. सो लेट से दॅट की आपल्याकडे ही कॉम्प्युटरची मेमरी आहे. तर तुम्ही जेव्हा ही व्हॅल्यू 10 ह्या कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे, तर तुम्ही एक पर्टिक्युलर लोकेशन असाइन करतात. तर 10 व्हॅल्यू मी ह्या लोकेशनवर काय केली, सेव्ह केली, ह्या मेमरी लोकेशनवर सेव्ह केली. तर ह्या मेमरी लोकेशनचा एक पर्टिक्युलर वेब ऍड्रेस असेल, राईट. जसं आपण जिथे राहतो घरामध्ये बेडरूम, हॉल, किचन हे सगळे वेगवेगळे लोकेशन्स आहे. आणि आपण जिथे राहतो, लेट्स इमॅजिन दॅट युअर हाऊस इज अ मेमरी, राईट. तुमचं घर काय एक मेमरी आहे. तर बेडरूम मध्ये, माझ्या बेडरूम मध्ये मी राहतो, तर मला एक मेमरीचं लोकेशन असाइन केलं गेलंय विच इज अ बेडरूम. सो बेडरूम, जेव्हा मी बेडरूम म्हणतोय तर बेडरूम हे नाव दिलं गेलंय त्या मेमरी लोकेशनला. तर मी कुठे आहे, तर बेडरूम मध्ये आहे. तर बेडरूम हे काय, हे एक मेमरी लोकेशनचा ऍड्रेस आहे, राईट. सो आयडेंटिफायर आहे. तसंच हे जे मेमरी लोकेशन 10 व्हॅल्यूला असाइन झालं आहे, जिथं 10 व्हॅल्यू हे स्टोअर आहे, हे कसं आयडेंटिफाय केलं जाणार, तर ते आयडेंटिफाय केलं जाणार विथ द नेम ए. सो व्हॉट इज ए ओव्हर हिअर, ही जी 10 व्हॅल्यू आहे ही असाइन केली मी या व्हेरिएबलला. आपण काय म्हणतो, 10 व्हॅल्यू असाइन केली. इक्वल टू जो आहे हा एक ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. म्हणजे ह्या ए व्हेरिएबलला 10 व्हॅल्यू असाइन झाली. तो इथे ए काय आहे, सो ए इज कॉल्ड ॲज आयडेंटिफायर. याला आयडेंटिफायर म्हटलं जातं. ए इज कॉल्ड ॲज अन आयडेंटिफायर. सो ए जेव्हा मी म्हणणार तेव्हा मला काय मिळणार, तर व्हॅल्यू 10चं मेमरी ऍड्रेस मिळणार. So value 10 is stored in the memory address which is identified as A असं येते. सो 20 जी व्हॅल्यू आहे ती पण मला स्टोअर करावी लागणार या मेमरी लोकेशन मध्ये, अनादर मेमरी ऍड्रेसवर, दुसऱ्या मेमरी ऍड्रेसवर. तर मी अजून एक मेमरी ऍड्रेस और मेमरी लोकेशनवर ही सेकंड व्हॅल्यू बी स्टोअर केली. आता हा मेमरी ऍड्रेस मला दुसऱ्या नावाने आयडेंटिफाय करता यायला हवं. तर ते दुसरं नाव मी काहीही देऊ शकतो. आपण येणारच आहोत पुढे की हे व्हेरिएबल नाव जे दिलंय आपण ए, त्याला एज का दिलं, राईट. 1 2 3 4 किंवा 1 का नाही दिलं. तर हे व्हेरिएबल नाव लिहायचे एक प्रॅक्टिस आहे, प्रोग्राम प्रॅक्टिस आहे, राईट. ती कशी फॉलो करायची, त्याचे काय रूल्स आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत. सो फॉर नाऊ हा जो 20 व्हॅल्यू आहे, ही 20 व्हॅल्यू या व्हेरिएबलला मी असाइन केली. म्हणजे 20 व्हॅल्यू मी मेमरीमध्ये स्टोअर केली. कोणत्या मेमरी ऍड्रेसवर, जो की आयडेंटिफाय करणार व्हेरिएबल बी. आता मला काय करायचं आहे की ह्या दोघांची ऍडिशन करायची, 10 + 2 करायची. मग याचा जो काही रिझल्ट असेल विच इज 30, तो मला स्टोअर करावा लागणार अगेन मेमरी लोकेशनवर. सो हा जो रिझल्ट आहे याला मी स्टोअर करणार एका वेगळ्या मेमरी लोकेशनवर आणि जो आयडेंटिफाय करणार व्हेरिएबल सी. तर सी मेमरी लोकेशनवर व्हॉट इज स्टोर्ड, व्हॅल्यू 30 इज स्टोर्ड. ठीक आहे. तर इथे
What is A? So A is called as variable. A ला काय म्हणतात? Variable. B is also variable. C is also variable. What is equals to? It is called as an operator. याला operator म्हणतात. Assignment operator more specifically. And what is 10 over here is the value, or you can say data. So you can specify any value to your variable. For example, मला एक असा प्रोग्राम बनवायचा आहे ज्याच्यामध्ये जेव्हा मी माझं नाव लिहिणार तेव्हा तो माझं इनिशियल मला आउटपुट मध्ये डिस्प्ले करणार. फॉर एक्झाम्पल, मी इथे लिहिलं नेम हे व्हेरिएबलला मी असाइन केलं माझं नाव. मनोज डबल कोट्स मध्ये आहे. तर कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये ह्या डेटा टाइपला दिस इज ऑल्सो टाइप ऑफ डेटा, दिस इज ऑल्सो डेटा. जसं 10 काय होता? डेटा. सो मनोज हे नाव काय? डेटा आहे. बट ह्याचा जो टाइप आहे, ह्या डेटाचा जो टाइप आहे तो वेगळा आहे आणि या डेटाचा जो टाइप आहे तो वेगळा आहे. सो देअर आर डिफरंट डेटा टाइप्स. वेगवेगळे डेटा टाइप्स असतात. फॉर एक्झाम्पल 10, 20, 30, 1, 2, 3, 4 जे काय आहेत नंबर्स, होल नंबर्स, त्यांना आपण म्हणतो इंटिजर डेटा टाइप. इन शॉर्ट INT. So what are the integer data types? The whole numbers 1, 2, 3, so on. All whole numbers. समजा तुमचा डेटा टाइप असा आहे 20.5. सो आता हे 20.5 हा वेगळा डेटा टाइप आहे. याला म्हणतात फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप और सिंपली फ्लोट. 1.1, 1.2, 3.6 और 8 whatever. सो डेसिमल जो असेल त्याच्यात तर त्याला म्हणतात फ्लोट डेटा टाइप. तसंच इथे जे आपण लिहिलंय नाव याला म्हणतात स्ट्रिंग डेटा टाइप, शॉर्ट मध्ये STR. सो एव्हरीथिंग विच इज रिटन इनसाइड द सिंगल कोट और द डबल कोट. सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये तुम्ही काही लिहा. इनफॅक्ट तुम्ही नंबर जरी लिहिले सो इट विल बी ट्रीटेड ॲज अ स्ट्रिंग डेटा टाइप और अ टेक्स्ट डेटा टाइप. ठीक आहे. सो देर आर डिफरंट डेटा टाइप्स अवेलेबल इन दी प्रोग्रामिंग लँग्वेजेस. देर आर फ्यू मोर्स अजून आहेत, आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. सो सांगायचा उद्देश इथे असा की तुम्ही जेव्हा एखादी व्हॅल्यू असाइन करता आहेत तुमच्या प्रोग्राम मध्ये तर त्या व्हॅल्यूचा जो डेटा टाइप आहे तो कोणताही असू शकतो. सो इथे डायनामिकली टाइप म्हणजे काय? तर C प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा व्हेरिएबल मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करायची असते तर आधीच तुम्हाला ते व्हेरिएबल मध्ये तुम्ही कोणती व्हॅल्यू स्टोअर करणार आहात, म्हणजे कोणता डेटा टाइप स्टोअर करणार आहात हे आधीच सांगावं लागतं. समजा मला व्हेरिएबल A बनवायचा आहे ज्याच्यामध्ये इंटिजर डेटा टाइप स्टोअर होणार आहे. तर मला आधीच लिहावं लागतं इंट A इक्वल्स टू 10. म्हणजे A व्हेरिएबल आधीच डिक्लेअर करावा लागतो की ह्या A व्हेरिएबल मध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. तर युजरने जर चुकून A व्हेरिएबलचं इनपुट आहे आणि त्याच्यात जर चुकून स्ट्रिंग दिली तर तिथे प्रोग्राम तुमचा फेल होतो, रन नाही होत. राईट. सो दिस इज व्हॉट वी कॉल्ड एज अ स्टॅटिस्टिकली टाइप लँग्वेज. दिस इज नॉट अ डायनॅमिकली टाइप लँग्वेज. डायनॅमिकली टाइप लँग्वेज म्हणजे काय? तुम्ही व्हेरिएबलच्या समोर व्हेरिएबलला जी काय व्हॅल्यू असाइन केली आहे त्याचा डेटा टाइप हा पायथॉन कंपायलर ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय करतो. तुम्हाला एक्सप्लिसिटली द्यायची गरज नाहीये की ह्या व्हेरिएबल मध्ये इंटिजर डेटा टाइप असणार आहे की फ्लोट डेटा टाइप असणार आहे किंवा दुसरा असणार. सो पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि याला आपण डायनॅमिकली टाइप लँग्वेज म्हणून ओळखतो. सो आय होप तुम्हाला हे कळालं असेल की डायनॅमिकली टाइप म्हणजे काय. की तुम्ही इथे A इज इक्वल टू 10 लिहिलं, सो A मध्ये इंटिजर स्टोअर झालाय हे प्रोग्रामिंग कंपायलरला आधीच कळून जात. राईट. तुम्हाला वेगळे स्पेसिफाय करायची गरज नाहीये की A मध्ये इंटिजर स्टोअर करा.
फॉर एक्झाम्पल इथे नेम जो व्हेरिएबल आहे ह्याच्यामध्ये मी स्ट्रिंग लिहिली आहे. सो दिस नेम इज अ स्ट्रिंग व्हेरिएबल, स्ट्रिंग डेटा टाइप व्हेरिएबल, बिकॉज त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर केली. उद्या मी नेम इज इक्वल टू इथे लिहूया, त्याच व्हेरिएबल मध्ये नेम इज इक्वल टू 10 जर लिहिलं, इट विल नॉट थ्रो मी एरर. हा एरर थ्रो नाही करणार पायथॉन मध्ये, राईट. सो इमिजिएटली दिस व्हेरिएबल विल स्टोअर द इंटिजर डेटा टाइप. हा रिप्लेस होऊन जाणार, मनोज व्हॅल्यू रिप्लेस होणार, त्याच्या जागी 10 येणार, राईट. सो दॅट्स व्हॉट डायनॅमिकली टाइप मीन्स. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, दिस इज ऑल्सो अनदर फीचर. तुम्ही पायथॉन प्रोग्राम हा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर रन करू शकता, ठीक आहे. उबंटू, लिनक्स, विंडोज, मॅकिंटोश, राईट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सो प्रोग्रामिंग लँग्वेजचे पॅराडाइम्स असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात लिहिण्याचे. काही प्रोग्रामिंग लँग्वेज फंक्शनल प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, ज्याच्यात मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जास्त यूज केले जातात. काही प्रोसिजरली असतात, राईट, सिक्वेन्स ऑफ स्टेप्स लिहिले जातात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये क्लासेस म्हणून एक कन्सेप्ट आहे, राईट. क्लासेस अँड फंक्शन नावाची एक कन्सेप्ट आहे, तर ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत, ठीक आहे. व्हॉट एक्झॅक्टली द ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सध्यापुरती एवढंच लक्षात ठेवा की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आर दी पॉवरफुल लँग्वेज. जे काही मोठे मोठे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स आहेत त्यांना बनवण्यासाठी अशाच लँग्वेजमध्ये ते बनवले जातात, ज्या लँग्वेजेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहेत, ठीक आहे. सो हेवी प्रोजेक्ट्सला ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असणं गरजेचं आहे. अँड पायथॉन ही एक सक्सेसफुल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ठीक आहे. इंटरप्रिटेड म्हणजे आता पायथॉन मध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपण जेव्हा कोडिंग करतो, सपोज आपण पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये कोड लिहिला, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहिले आहेत, ठीक आहे. सो दॅट इज इन अ पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. सो ती लँग्वेज मशीनला यानी सीपीयू ला समजत नाही. सीपीयू ला फक्त बायनरी कोड समजतो, 1 आणि 0 लँग्वेज समजते. तर इथे तुम्हाला ही जी तुमची पायथॉन लँग्वेज आहे हिला कन्वर्ट करायचं आहे बायनरी लँग्वेज मध्ये, राईट. तर इथे तुमचा पायथॉन कंपायलर सगळ्यात पहिले तुमचा जो कोड आहे तो कंपाईल करतो, एकत्र करतो, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स एकत्र करतो. पायथॉन कंपायलर कंपाईल करतो आणि त्या कन्वर्ट करतो इन अनदर इंटरमिडिएट लँग्वेज विच इज कॉल्ड ॲज अ बाईट लँग्वेज. नेक्स्ट इज इंटरप्रिटेड लँग्वेज. तर इंटरप्रिटेड म्हणजे काय, तर तुम्हाला मी याआधी सांगितलं की मशीन म्हणजे सीपीयू ला जी लँग्वेज समजते ती आहे 1 आणि 0 ची लँग्वेज विच इज अ बायनरी लँग्वेज. आणि तुम्ही जे कोडिंग करताय ते पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये करतायत किंवा सी मध्ये करतायत, जे काय असेल. सध्या आपण एक्झाम्पल घेऊ की आपण एक कोड लिहिलाय, तो पायथॉन लँग्वेज मध्ये लिहिलाय. आता पायथॉन लँग्वेजचा कोड हा मशीनला समजणार नाही आहे, तर पायथॉन लँग्वेजचा कोड आपल्याला कन्वर्ट करायचा बायनरी कोड मध्ये. तर इथे पायथॉन कंपायलर पहिले तुमचा कोड कंपाईल करतो, त्याच्यानंतर पायथॉन व्हर्च्युअल मशीन पीव्हीएम ज्याच्यामध्ये एक इंटरप्रेटर असतो, तो इंटरप्रेटर काय करतो, हा जो पायथॉनचा कोड आहे जो कंपायलरने कंपाईल केला आहे त्या कोडला कन्वर्ट करतो बायनरी कोड मध्ये, म्हणजेच मशीन कोड मध्ये, म्हणजे 0 to 1 मध्ये. सो एव्हरी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज कोडेड इन 1 and 0 आणि एव्हरी इन्स्ट्रक्शन हॅज अ साइज ऑफ 1 byte. एव्हरी कोड ऑफ इन्स्ट्रक्शन हॅज अ साइज ऑफ 1 byte. एका कोडेड इन्स्ट्रक्शनची साइज किती असते गाईज, 1 byte, म्हणून त्याला बाईट कोड म्हणून संबोधलं जातं. सो आपण काय करतोय, सगळ्यात पहिले पायथॉन कंपायलरच्या हेल्पने प्रोग्रामला कंपाईल करतो. ती एक फाईल जनरेट होते .pyc एक्सटेन्शन वाली. आपली जी मेन कोडिंग फाईल आहे त्याचं एक्सटेन्शन असतं .py. जसं इमेज फाईल असते त्याचं एक्सटेन्शन काय असतं, JPEG और JPG और .png. वर्ड फाईल आहे त्याचं एक्सटेन्शन काय असू शकतं, .doc और .docs, राईट. एक्सेल फाईलचं .xlsx. सो ऑल दीज आर द एक्सटेन्शन. तसंच पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये जर एखादा कोड लिहिलाय तर त्या फाईल सेव्ह करताना आपण .py या एक्सटेन्शननी सेव्ह करतो. सो इट्स अ पायथॉन फाईल.
तो पायथॉन कंपायलर ही .py फाईल कन्वर्ट करतो .pyc फाईल मध्ये, which is one of the executable file. Now that .pyc file will be read by the interpreter. ती फाईल इंटरप्रेटर रीड करणार आणि ते रीड करून तिला कन्वर्ट करणार बायनरी याच्यात. सो that's why this is called as a interpreted language. ठीक आहे, लाईन बाय लाईन इंटरप्रिटेशन होत जातं, कोड एक्झिक्यूट होतो पायथॉन लँग्वेज मध्ये. नेक्स्ट इज एक्सटेन्सिबल. एक्सटेन्सिबल म्हणजे काय की तुम्ही एखादा कोड केलेला आहे ऑलरेडी, पायथॉन मध्ये कोड केलाय, पण तुमच्याकडे एक ऍडिशनल कोड आहे, राईट, तुमच्या सिस्टमसाठीच, तुमच्या प्रोजेक्टसाठी अजून एक कोड लागतोय जो ऑलरेडी कोणीतरी लिहिलाय, पण तो लिहिलाय सी लँग्वेज मध्ये किंवा जावा लँग्वेज मध्ये, पण तुम्हाला तो वापरायचा तुमच्या प्रोजेक्टमध्ये, जो प्रोजेक्ट तुम्ही पायथॉन लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे, राईट, डझंट मॅटर. दुसरा जो कोड आहे जो तुमच्या प्रोजेक्टमध्ये हेल्प करणार आहे, जो सी लँग्वेज मध्ये लिहिलाय, तुम्ही इथे वापरू शकता, किंवा जावा मध्ये लिहिलाय तुम्ही वापरू शकता, राईट. सो स्टँडर्ड पायथॉन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सी डायरेक्टली वापरू शकता, पण तुम्हाला जर जावा प्रोग्राम तुमच्या पायथॉन कोडमध्ये वापरायचा असेल तर तुम्हाला अदर व्हर्जन्स ऑफ पायथॉन यूज करावे लागतील, जे एक आहे जॉयथॉन, ज्याच्यामध्ये तुमच्या पायथॉन कोडमध्ये तुम्ही जावा स्क्रिप्ट यूज करू शकता. असा कोड जो जावा मध्ये लिहिलाय तो तुम्ही यूज करू शकता, अँड म्हणूनच याला म्हटलं जातं की एक्सटेन्सिबल आहे. सो दिस इज वन ऑफ द गुड फीचर ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट आहे एम्बेडेड. एम्बेडेड म्हणजे एक्सटेन्सिबलचे थोडं उलट, म्हणजे पायथॉन मध्ये दुसऱ्या लँग्वेज तुम्ही ऍड करू शकता, एक्सटेन्सिबल. एम्बेडेड म्हणजे पायथॉनला तुम्ही दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कोडमध्ये एम्बेड करू शकतात, ठेवू शकतात, इन्क्लूड करू शकतात, राईट. सो इन बोथ द वे इट इज ऍडव्हान्टेजेस. यूज लायब्ररी. पायथॉन इज व्हेरी पॉप्युलर लँग्वेज. ही खूपच पॉप्युलर लँग्वेज आहे, याचे खूप सारे युजर्स आहेत, खूप सारे डेव्हलपर्स आहेत. बऱ्याच डेव्हलपर्सनी स्वतःचे काही कोड लिहून ठेवलेले आहेत, जे तुम्ही रेडीमेड वापरू शकता. ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, सो याच्या लायब्ररीज आहेत. आता पायथॉन मध्ये ॲरे नावाची एक कन्सेप्ट आहे, राईट, सिंगल डायमेन्शनल ॲरे, मल्टी डायमेन्शनल ॲरे. तर पायथॉन लँग्वेज जी आहे ही सिंगल डायमेन्शनल ॲरेला सपोर्ट करते. पायथॉन लँग्वेज मल्टी डायमेन्शनल ॲरेला सपोर्ट करत नाही. पण जेव्हा आपल्याला मल्टी डायमेन्शनल ॲरेवर काम करावं लागतं, आता ह्या डोक्याला स्ट्रेस देऊ नका, ॲरे म्हणजे काय अँड ऑल दॅट. मी काय बोलतोय तेवढं लक्षात ठेवा फक्त, हे नंतर आपण बघणारच होतो. सो मल्टी डायमेन्शन म्हणजे मला असं सांगायचं आहे की एक पायथॉन हॅज सम लिमिटेशन, राईट. आता हे लिमिटेशन ओव्हरकम करायसाठी लायब्ररी अवेलेबल आहेत, जे ऑलरेडी कोणीतरी लिहून ठेवलेले आहेत, कोडिंग्स ऑलरेडी कोणीतरी प्रोग्राम्स लिहून ठेवलेले आहेत, राईट. ते याचे मॉड्यूल्स असतात, मॉड्यूल्स पॅकेजेस होतात, पॅकेजची लायब्ररी होते, राईट. सो मॉड्यूल काय, पॅकेज काय, लायब्ररी काय, हे आपण पुढे बघणार आहोत, ह्या टर्मिनॉलॉजी आपण बघणारच. सध्या एवढंच लक्षात ठेवा की पायथॉन इज ओपन सोर्स सॉफ्टवेअर, तर ज्या काही लायब्ररी आपल्याला पायथॉन प्रोग्राम मध्ये ऍड करायच्या असतील ह्या फ्रीली अवेलेबल आहेत. त्यासाठी खूप सारी कोडिंग करायची गरज नाही आहे, राईट. वेगवेगळे मॉड्यूल्स अवेलेबल आहेत, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करायचे, मॅथ मॉड्यूल अवेलेबल आहे, डेट आणि टाइमवर ऑपरेशन्स करायचे, डेट टाइम मॉड्यूल अवेलेबल आहे, राईट. डेटाबेस कनेक्टिव्हिटी. आता इंडस्ट्रीमध्ये, डेटा सायन्स वर्ल्डमध्ये आपण काम करतो खूप साऱ्या डेटावर, आणि तो नॉर्मली 90% ऑफ मोर दॅन 90% ऑफ द डेटा हा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतो, रोज अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये. तर हा जेव्हा स्टोअर होतो तो एका डेटाबेसमध्ये स्टोअर होतो, लाईक MySQL, ओरॅकल, हे सगळे डेटाबेसेसचे नाव आहेत ज्याच्यामध्ये खूप सारा डेटा स्टोअर्ड असतो. आता हा डेटा जर तुम्हाला तिकडून फेच करायचा आहे किंवा घ्यायचा आहे किंवा त्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत तिथे बसून विथ द हेल्प ऑफ युअर प्रोग्राम, तर तुम्ही ते करू शकता. त्यासाठी तुम्हाला डेटाबेसला कनेक्ट व्हावं लागेल. तर डेटाबेसला कनेक्ट करण्याची कॅपेबिलिटी ह्या पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आहे. सो यू कॅन कनेक्ट विथ द डेटाबेस. So that's why this is one of the advantage. In fact, in the data science field, Python is a very nice future, right? Data science and AI मध्ये Python language ही खूप जास्त वास्टली यूज केली जाते. नेक्स्ट आहे बॅटरीज इन्क्लुडेड, म्हणजेच हेच यूज लायब्ररी, हाच पॉइंट आहे खाली, त्याला बॅटरीज इन्क्लुडेड म्हणतो आपण.
सो वेगवेगळ्या लायब्ररीज यूज केल्या जातात. जशा मी सांगितलं तुम्हाला मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचे तर मॅथ मॉड्यूल आहे, तशी एक लायब्ररी पण आहे विच वी कॉल न्यूमेरिकल पायथॉन लायब्ररी. शॉर्टमध्ये त्याला नमपाय म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुमच्या डेटावर करू शकता. जे फक्त पायथॉन कोडिंगमध्ये तर मला खूप वेळ लागेल. हे जर तुम्ही लायब्ररी डायरेक्ट इम्पोर्ट केली तर ते तुमचं काम लगेच होतं. ठीक आहे, त्याच्यासाठी खूप सारं मल्टी लाईन कोड लिहावं लागत नाही किंवा ऑलरेडी तो कोणीतरी लिहून घेतलाय. तुम्हाला फक्त तो कोड इम्पोर्ट करायचा आणि रन करायचा आहे. ठीक आहे, आणि हे कसं करतात हे आपण पुढे बघणारच होतो. सो डोंट वरी अबाउट इट. तसंच एखादा डेटा आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस करायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आलं पाहिजे इन द फॉर्म ऑफ ग्राफ्स अँड प्लॉट्स. आणि ग्राफ्स अँड प्लॉट्स जर तुम्हाला प्रोग्राम लँग्वेज मध्ये बनवायचे आहेत तर मॅटप्लॉटलिब नावाची एक लायब्ररी आहे जी तुम्ही सरळ इम्पोर्ट करतात आणि तुम्ही ग्राफ बनवतात. राईट. सो हे सगळे सारे फीचर्स ऑफ पायथॉन आहे. याला तुम्ही ऍडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन पण म्हणू शकतात. हे सगळे ऍडव्हान्टेजेस तुमच्या लक्षात राहिलेच पाहिजे. जर क्वेश्चन येत आला राईट अ शॉर्ट नोट ऑन फीचर्स ऑफ पायथॉन, देन तुम्हाला हे सगळे लिहायचे आणि हे थोडं एलोबरेट करायचंय. राईट, छोटे छोटे सेंटेन्स मध्ये तुम्हाला प्रत्येक पॉइंट एलोबरेट करायचा आहे. ऑलराईट, सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. We'll see how to download the Python and how to install it on the system. Python ला डाउनलोड कसं करायचं, सिस्टमवर इन्स्टॉल कसं करायचंय ते आपण सिस्टमवरच बघू, लॅपटॉपवर बघू. I will share the screen and we'll run our first Python code on the system. So we'll see you in the next video, and there we will learn how to code in Python, and there we will write a very simple one code in Python. That will be our first code. So we'll see you in the next video. Till then, keep learning.